समाचार अब तक, सत्य का साहस। मोदी सरकारचा 10 वर्षांचा लेखाजोखा, राष्ट्रपतींच्या अभिभाषणातील 10 प्रमुख मुद्दे। मोदी सरकारच्या कार्यकाळात 25 कोटी देशवासीय गरिबीतून बाहेर, राष्ट्रपती मुर्मू यांचं मोठं वक्तव्य। नारी शक्तीच्या साक्षात्काराचे पर्व सुरू, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं मोठं वक्तव्य। आचारसंहितेच्या आधी पंतप्रधान मोदी पुणे दौऱ्यावर येण्याची शक्यता, शिवजयंतीला शिवनेरीवर जाणार असल्याची चर्चा। पुण्यात पर्वती दर्शन भागात टोळक्याची दहशत, नागरिकांना दिलासा, राज्य सरकारच्या अध्यादेशानंतर कार्यवाहीला वेग। नागपूर येथे सावनेरला भर बाजारात एटीएम फोडून 10 लाख लंपास। ठाणे येथील बदलापुरातील प्लॅटफॉर्म क्रमांक 1 होणार कायमस्वरूपी बंद। संत तुकाराम महाराज पालखी मार्गाचे ठेकेदार नंदकिशोर कामथे यांचे निधन। आमदार अनिल बाबर यांच्या निधनानंतर राज्य मंत्रिमंडळाची बैठक रद्द। वर्ल्ड वाईड 250 कोटींचा टप्पा लवकरच गाठणार फायटर। बजेटपूर्वी शेअर बाजार ॲक्शनमध्ये सेन्सेक्स 650 अंकांनी वधारला। क्रिकेटपटू मयंक अग्रवालवर विषप्रयोग, पोलिसात तक्रार दाखल। इम्रान खान यांना तोशाखाना प्रकरणी 14 वर्षांची शिक्षा। स्मार्टफोन स्वस्त होणार, स्पेअर पार्ट्सवरील आयात शुल्कात कपात। खासदार हेमंत गोडसे यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत मुख्यमंत्र्यांची घेतली भेट। नाशिक येथे ग्रामसेवक बदल्यांमध्ये लोकप्रतिनिधींना डावलले जात असल्याने भेट। मसरूळमधील थरार काटा काढण्याचा प्रयत्न, पत्नीचे अंगलट, दोघांवर खुनाचा गुन्हा दाखल। बेकायदेशीर होर्डिंग कारवाई स्थगिती देण्यास न्यायालयाचा नकार। जिल्हाधिकाऱ्यांकडे मुदतवाढीची मनपाची मागणी, मराठा आरक्षण सर्व्हेसाठी आजचा शेवटचा दिवस। नाशिक येथे ओझर पोलिसांनी रोखला बालविवाह, वधूवरांच्या पालकांना समज देत सोडले। राज्यात साखर उत्पादन 95 लाख टनापर्यंतच। आमदार रवींद्र धंगेकर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल। आता दिवसातून 2 वेळेला ओपीडी, सार्वजनिक आरोग्य विभागाचा निर्णय। दी न्यू एज्युकेशन संस्थेतर्फे अक्षय्य पुरस्कार, नवीन शैक्षणिक धोरणांची अंमलबजावणी। थंडी कायम, जळगाव 10.5 तर पुणे 13.6 अंशावर। आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या अध्यक्षतेत जिल्हा नियोजनाचा आढावा। हिमाचलमध्ये अतिबर्फवृष्टी, अटल टनलमध्ये 300 पर्यटक अडकले। रत्नागिरी येथे छत्रपती संभाजी महाराज पुतळा अनावरणासाठी खासदार उदयनराजे येणार। जयसिंगपूर येथे 5 दुकानांना भीषण आग। मालवण येथे अवैध वाळू उत्खनन करणारे परप्रांतीय 11 कामगार ताब्यात। मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार उफाळला, गोळीबारात 2 ठार 3 जखमी। महाबळेश्वरात 4 वर्षांनी फुलली 11 जातींची कारवीची फुले। मागण्यांची पूर्तता करा, अन्यथा 12वी उत्तरपत्रिका तपासणीवर पुन्हा बहिष्कार। केंद्रीय अर्थमंत्री सीतारामन उद्या मांडतील अंतरिम बजेट। नागपूर गोवा भक्ती मार्गात अंबाबाई, ज्योतिबासह बाळूमामा देवस्थानाचाही समावेश। देशातील भ्रष्टाचाराचा चढा आलेख, जागतिक भ्रष्टाचार निदेशकात 93 स्थानावर। पाणी टंचाईचा झळा तीव्र, मराठवाडा विभागात जानेवारी टँकरची संख्या 250 पेक्षा अधिक। भाडे थकबाकीची कोटीच्या कोटी उड्डाणे, 125 SRA प्रकल्पांबाबत 5772 तक्रारी। ओबीसी एकवटणार, भुजबळांच्या भूमिकेला वडेट्टीवारांचे समर्थन, छत्रपती संभाजीनगरमधील सभेची तारीख सांगितली। गौतमी पाटीलसाठी चक्क तरुणाने नेसली साडी, चाहत्याचा व्हिडिओ होतोय व्हायरल। केंद्र सरकारने 16व्या वित्त आयोगाच्या 4 सदस्यांची केली नियुक्ती। भुजबळ वडेट्टीवार समाजाची दिशाभूल करत आहे, बबनराव तायवाळे यांचा आरोप। सरकारच्या अधिपत्याखालील मंदिरात भ्रष्टाचार, महाराष्ट्र मंदिर महासंघाचा आरोप। डोंबिवलीतील तरुणाची इंस्टाग्रामच्या माध्यमातून 17 लाखांची फसवणूक। 7 फेब्रुवारीला चंद्रपुरात महामोर्चा, जातनिहाय जनगणना करण्याची मागणी। शेअर बाजारात घसरण सुरूच, सेन्सेक्स 71,000च्या खाली तर निफ्टी 21,500 पर्यंत घसरला। राजस्थानचे काँग्रेस नेते मानवेंद्र सिंग यांच्या गाडीचा भीषण अपघात, पत्नीचा मृत्यू तर मुलगा जखमी।